बालासुंदरी बोरीचा गोडवा. आधुनिक शेतातून महिला शेतकरीनं कमवले लाखोंचे उत्पन्न. भंडारा जिल्ह्यातील प्रगतशील महिला शेतकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरिता फुंडे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत यावेळी बालासुंदरी या सफरचंदी बोरीची शेती केली आहे. कमी कष्ट, कमी पाणी आणि अवघ्या वर्षभरात लाखोंची उलाढाल. यामुळे ही बोर शेती सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरली आहे. बालासुंदरी ही बोरीची एक सुधारित जात असून ही दिसायला अगदी छोट्या सफरचंदासारखी दिसते. फळांचा रंग आकर्षक लाल गुलाबी असतो आणि चवीला ती अत्यंत गोड आणि रसाळ असते. बाजारात या बोरांना मोठी मागणी असल्यानं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. या बोरीला जिल्ह्यात मोठी मागणी असून छत्तीसगड राज्यातील रायपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या बोरींची विक्री होत आहे. 60 रुपये प्रति किलो दरानं या बोरांना बाजारात भाव उपलब्ध आहे. आतापर्यंत या महिलेला 1 एकर शेतीमध्ये रोज 150 ते 200 किलो बालासुंदरी बोरीच्या उत्पादनावर 1.5 लाखांचा फायदा होण्याचा अंदाज आहे. मी सरिता सुनील कुंडे, मुंडीपार, लाखनी तालुका. आम्ही गेली 15-20 वर्ष झाले शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग करतो. त्यात आम्ही बागायतीकडे जास्त आता वळलो आहे. बागायतीमध्ये आम्ही आणखी काही आंतरपिकं घेतो. 3 वर्षापूर्वी आम्ही काश्मीरी बोर लावली. त्याच्यात ही व्हरायटी आहे बालासुंदरी. तर पहिल्या वर्षी आम्ही याचं पीक नाही घेतलं. आता 2 वर्ष झाले आम्ही याचं पीक घेतोय. यामध्ये आम्ही 2 वर्ष, पहिल्या वर्षी आम्ही टरबूज लावला, नंतर आम्ही ढेमस लावला आंतरपीक म्हणून. आणि यावर्षी आम्हाला म्हणजे चांगलं उत्पन्न येत आहे. स्थानिक आता इथे स्थानिक बाजारपेठेमध्ये पण आमचा हे बोर जाते. आम्हाला होलसेलमध्ये 55 ते 60 रुपये मिळतो आहे. आणि रायपूरला आमचा माल जातो आहे. आणि रोज आम्ही 150-200 किलो बोर काढतो. 1.5 लाखाचा यावर्षी आम्हाला फायदा होईल असं वाटतं एकंदरीत. आणि चांगला रिस्पॉन्स आहे. गोड आहे बोर. इथे ॲपल बोरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात, पण बालासुंदरीचं कमी आहे. साईज थोडा छोटा आहे, पण खायला अत्यंत चविष्ट आहे आणि गोड आहे ही बोर. आणि रिस्पॉन्स चांगला आहे. लोकनायक न्यूज.